अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार. मी ओंकार. आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्यापैकी बरेच जण पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोटला भेट देत असतात. पण गाणगापूरला जाणं बऱ्याच जणांचं होत नाही किंवा फार कमी वेळा जाणं होतं. म्हणजे 4-5 वर्षातून एकदाच बरेच जण गाणगापूरला जातात, जसं आम्ही जात होतो. पण अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्याची सध्याची स्थिती कशी आहे? आम्ही आत्ताच डिसेंबर एंडला जाऊन आलेलो आहे. आमचा अनुभव कसा होता? कुठला रस्ता खराब आहे आणि कुठला रस्ता आपल्याला टाळला पाहिजे, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्हाला गाणगापूरला जायचं असेल किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणी गाणगापूरला जाणार असेल, तर त्याच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर अक्कलकोट ते गाणगापूर हा रस्ता कुठला आहे? तर तो रस्ता आहे हायवे नंबर 150. गुगल मॅपला पण हाच प्रमुख रस्ता म्हणून दाखवला जातो. आपण अक्कलकोटहून निघतो, मैंदर्गी, दुधनी, अफजलपूर आणि पुढे गाणगापूर असा रस्ता येतो. साधारण 75 किलोमीटरचा रस्ता आहे. 2 तास वगैरे लागतात आपल्याला. तर हा रस्ता प्रमुख असला तरी खराब मात्र आहेत. भरपूर खड्डे आहेत. कामं ठिकठिकाणी चालू आहेत. त्यामुळे आपल्याला फारच वेळ लागतो आणि त्रास पण होतो. पण मुख्य रहदारीचा रस्ता हाच आहे. आपण काय करतो, जसं आम्ही केलं होतं, अक्कलकोटहून निघालो, गाणगापूरला पोहोचलो. या रस्त्याची कंडिशन बघितली आणि परत येताना आपण म्हटलं दुसरा रस्ता घेऊ. आपण जर Google मॅपला टाकलं अक्कलकोट ते गाणगापूर किंवा परत येताना गाणगापूर ते अक्कलकोट, तर हा रस्ता मुख्य दाखवतोच. पण परत येताना दुसरा एक रस्ता दाखवतो. तो कुठून दाखवतो? तर अफजलपूर फाट्यावरून जरा पुढे घेऊन परत राईटला घेतल्यावर करजगी, नागनसूर, कडबगाव आणि अक्कलकोट असा एक दुसरा रस्ता दाखवतो. त्याचा नंबर किती आहे? तर 548B हा एक दुसरा रस्ता दाखवतो. आपण काय विचार करतो, अक्कलकोटहून गाणगापूरला येताना हा रस्ता खराब होता. आता हा दुसऱ्या रस्त्याने जाऊ, म्हणजे त्याचं अंतर जरा जास्त आहे. म्हणजे 87 किलोमीटरचा रस्ता आहे. जवळजवळ 2 तास 15 मिनटं दाखवतो. आम्ही पण हाच विचार केला होता. पण आम्ही सुदैवानं लवकर निघालो होतो. 5ला निघालो, तरी आम्हाला या रस्त्यानं पोहोचायला अक्कलकोटला 7:30 वाजले. कारण हा रस्ता एकेरी आहे. याची पण ठिकठिकाणी कामं चालू आहेत. शिवाय येथे रहदारीचा रस्ता पूर्णपणे नाही आहे हा. त्यामुळे हा आपण टाळलाच पाहिजे. कारण कसं आहे, इथं पण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरच येतं गाव. त्यामुळे बऱ्याच वेळी एकेरी रस्त्याने वस्तीच नाही आहे कुठं. त्यामुळे भीती वाटू लागते आपल्याला. आम्ही पण असंच केलं होतं, कारण अक्कलकोटहून गाणगापूरला येताना मुख्य रस्त्याने आलो होतो आणि जाताना आपल्याला कशाला तो खराब रस्ता, दुसऱ्या रस्त्याने जाऊ म्हणून हा रस्ता निवडला. सुदैवानं लवकर निघालो होतो आम्ही 5 वाजता. त्यामुळे आम्ही 7:30 वाजेपर्यंत अक्कलकोटला पोहोचलो. पण 6 नंतरच आता पण 6 नंतरच आता थंडीमध्ये अंधार पडू लागतो. त्यामुळे अक्षरशः भीती वाटू लागली. त्यामुळे त्याचं फुटेज पण नाही तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यामुळे हा रस्ता आपल्याला टाळलाच पाहिजे. गाणगापूर, अफजलपूर ते करजकीपर्यंत ठीक आहे रस्ता. पण करजकी ते नागनसूर हा रस्ता अत्यंत खराब आहे. नागनसूरपासून पुढे कडबगाव म्हणजे जे अक्कलकोट आपलं रेल्वे स्टेशन आहे ते लागतं. त्यानंतर अक्कलकोट हा रस्ता चांगला आहे महाराष्ट्राच्या हद्दीतला. पण ते करजकी ते नागनसूर हा रस्ता अत्यंत खराब आहे. त्यामुळे तो टाळलाच पाहिजे. शिवाय तिथं वस्ती नाही आहे. त्यामुळे जर फॅमिलीसोबत तुम्ही जात असाल, छोटी फॅमिली असेल, तर हा रस्ता पूर्णपणे टाळलेलाच बरा. दिवसात एवढी भीती वाटते, तर रात्रीचं मग काय सांगायचं. त्यामुळे जरी हा मुख्य रस्ता 150 मैंदर्गी, दुधनी, अफजलपूर ते गाणगापूर हा खराब असला, काम चालू असलं, तरी हाच रस्ता वापरा. कारण तोच सुरक्षित आहे. कारण रहदारी त्याच रस्त्याला असते. आपण असा काय विचार करतो, की हा दुसरा रस्ता चांगला आहे म्हणून? कारण आपल्याला तुळजापूर ते अक्कलकोट हा रेफरन्स असतो आपल्याला. कारण तिथं पण 3 रस्ते आहेत. एक आहे ते सोलापूरला जाऊन येतो. तो लांब पडतो, 80 किलोमीटरचा आहे. पण रस्ता मोठा आहे, त्यामुळे बरेच जण तो प्रिफर करतात. दुसरा कुठला आहे, तर मधून सरळ इटकलवरून आहे. तो पण रस्ता एकेरी आहे, पण थोडाफार खराब आहे, पण चालण्यासारखा आहे. आणि तिसरा रस्ता तो नळदुर्ग मार्गे आहे. त्या रस्त्याने अलीकडे काय मी गेलो नाही आम्ही. कोणी जाऊन आले असेल तर सांगा. पण या तिन्ही रस्त्यांना रहदारी असते. त्यामुळे तोच आपण रेफरन्स डोक्यात ठेवतो आणि हा रस्ता अक्कलकोट ते गाणगापूरला जाण्यासाठी निवडतो. त्यामुळे किती जरी रस्ता खराब असला, तरी 150 हायवे हाच आपल्याला निवडायचा आहे. अक्कलकोट ते मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर आणि परत येताना पण गाणगापूर, अफजलपूर, दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट हाच रस्ता निवडायचा आहे. चुकून पण हा करजगी, नागनसूरवाला रस्ता निवडायचा नाही. कारण Google मॅपला आपण बघितलं, तर हा रस्ता मोठा दाखवतो, म्हणजे प्रॉमिनंट रस्ता दाखवतो हा. त्यामुळे बरेच जण मुख्य रस्त्यावरचा खराब रस्ता टाळण्यासाठी हा रस्ता निवडू शकतात. त्यांना सुरक्षिततेची जाणीव करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि बरेच जण Google मॅपवरून टाकताना गाणगापूरच चुकीचं टाकतात. त्यामुळे ते गंगापूर होतं. एन नंतर ए टाकत नाहीत बरेच जण. त्यामुळे ते छत्रपती संभाजीनगरमधला तालुका आहे गंगापूर. तिथं येतात बरेच जण.
तर ही चूक करू नका, कारण स्पेलिंग टाकताना गाणगापुरा असं पूर्ण टाकायचं आपल्याला. GANAGAPURA असं पूर्ण आपल्याला टाकायचं आहे, तरच आपण गाणगापूरला पोहोचतो. हे एक पॉईंट मुद्दा लक्षात ठेवायचा आपण. त्यामुळे जर कोणी गाणगापूरला जाणार असेल किंवा त्यांच्या मनात असेल जाणं, तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा किंवा आपल्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. त्यामुळे सुरक्षित रस्त्यावरूनच आपण प्रवास करू शकाल. तर हाच होता आजचा व्हिडिओ. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूरचा पण व्लॉग आपण केलेला आहे. तो पण लवकरच आपल्या चॅनलवर येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.